जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 259. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हे प्रभू श्रीरामा, आपल्या सरोज चरणांवर आमचं मन सतत आसक्त असो. त्या चरणद्वयांखेरीज इतर कोणतीही इच्छा, कामना, अपेक्षा मनामध्ये उरू नये आणि चित्तामध्ये तुम्हीच तुमचं घर बनवावं अशी प्रार्थना भक्त करताना दिसतात. माझ्या मनानं सर्वव्यापी ईश्वराला सगुण रूप धारण केल्यानंतर सुद्धा पूर्णपणे मी मनामध्ये सामावू शकत नाही असे हरलेले भक्त असतात आणि असे हरून ते जिंकतात, कारण ते पूर्णपणे शरणागत होतात आणि मग भगवंतांनाच त्यांचं चित्त व्यापल्याशिवाय राहत नाही. याला चित्तलय स्थिती म्हणतात. त्यामुळे प्रत्येक भक्ताला चित्तलय हा केवळ प्रयत्नपूर्वक न होता त्यामध्ये मुख्य प्रभुकृपा असते हे जेव्हा जाणवतं त्यावेळी खऱ्या अर्थानं शरणागती येते आणि मग ते शरणागतपूर्वक घेतलेलं नाम प्रभूला खऱ्या अर्थानं बांधतं असं संत सांगतात. असे जे भक्त असतात ते भगवंतापासून निराळे राहून भक्ती करण्याची इच्छा करतात. मोक्षेच्छा क्षीण झाली की भक्तिविचार हृदयी जन्म घेतो असं भागवत सांगतं. आणि त्यामुळे अशा एका भक्ताची गोष्ट सुरुवातीला तुलसीदास सांगणार आहेत. म्हणजे लौकिकामध्ये खरं तर हे श्रीरामांचे पिता महाराज दशरथ, पण श्रीरामांचं निजस्वरूप लक्षात घेता हे त्यांचे भक्त, असं त्यांचं भक्त स्वरूप तुलसीदास कसं आम्हाला उघड करून दाखवतात हे आता तुलसीदास सांगतील. सुरुवातीला जेव्हा सर्व हा घटनाक्रम सुरू होता त्यावेळेला आपण बघितलं श्रीरामांनी सर्व श्राद्ध तर्पण करून आपल्या पित्याला त्याचं सर्व क्रियाकर्म पूर्ण केलं चित्रकूटावरच. आणि त्यानंतर जी उत्तम अशी गती दशरथ महाराजांना मिळाली, त्यानंतर आता रावणवधानंतर पुन्हा प्रभुकृपेनं ते श्रीरामांच्या समोर आलेत. कसे ते आता सांगतील तुलसीदास. आपण बघितलं ब्रह्मदेवांनी स्तुती केली आणि तृप्तीच होत नाही आहे ब्रह्मदेवांना श्रीरामांना बघून. आणि त्याच वेळी काय झालं ते आता तुलसीदास सांगतायत. म्हणाले, तेही अवसर दशरथतः आये, तनय बिलो की नयन जल छाये, अनुज सहित प्रभु बंदन कीन्हा, आशीर्वाद पिता तब दीन्हा. त्याच वेळी आकाशामध्ये तिथे त्या सर्व देवांसमवेत दशरथ महाराज अवतीर्ण झालेत आणि आपल्या तनयाला, पुत्राला, श्रीरामांना बघून त्यांच्या नेत्रांमध्ये प्रेमाश्रू आलेत. आपल्याला माहीत आहे दशरथ महाराजांचं प्रेम हे वन ऑफ इट्स काइंड असं आहे श्रीरामांवरचं. असा दुसरा उल्लेख कुठे मिळणार नाही की पुत्रवियोगामध्ये देहत्यागच केला ह्या भक्तानं. खऱ्या अर्थानं प्रभूंचं प्रेम होतं ते, त्यामुळे ते त्या कोटीचं होतं, नाही का.
त्यामुळे त्यांनी पण इथे पित्याच्या रूपात आलेत, त्यामुळे राम लक्ष्मणांनी त्यांना वंदन केलं आहे आणि दशरथ महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला म्हटलं आहे. आता श्रीराम काय म्हणतायत, तात सकल तव पुण्य प्रभाऊ, जीत्यो अजय निसाचर राऊ, सुनिसुत बचन प्रीति अति बाढ़ी, नयन सलील रोमावली ठाढी. श्रीराम म्हणाले, हे तात, हा सर्व तुमच्या पुण्याचा प्रभाव आहे, ज्यामुळं मी ह्या अजेय अशा राक्षसराज रावणाला सुद्धा जिंकलं. बरं का, अशा रीतीनं श्रीरामांनी त्यावेळीसुद्धा सर्व क्रेडिट आपल्या पित्याकडे दिलं आहे पहा. आणि हे ऐकून दशरथ महाराजांच्या मनातल्या प्रेमाला भरती आली म्हटलं आहे. प्रीती अति बाढी, नेत्रांमध्ये पाणी आलं आणि रोमांचित झाले श्रीरामांचं बोलणं ऐकून. आणि हे जेव्हा श्रीरामांनी बघितलं, रघुपती प्रथम प्रेम अनुमान, चितई पितही दीने दृढ ज्ञाना, ताते उमा मोच्छ नहीं पायो, दशरथ भेद भगती मन लायो. श्रीरामांनी बघितलं की दशरथ महाराज जेव्हा देहामध्ये होते त्यावेळचंच प्रेम पुन्हा श्रीरामांना दिसून आलं. दशरथ महाराजांच्या त्या अवस्थेमध्ये सुद्धा, देह त्यागाच्या अवस्थेमध्ये सुद्धा तेच जिवंतपणीचं प्रेम दशरथ महाराजांमध्ये दिसून आलं. आणि अशा आपल्या त्या पित्याकडे बघून श्रीरामांनी काय केलं, चितई पितही दीनेऊ दृढ ज्ञाना. बरं का, आपल्या स्वरूपाचं दृढ ज्ञान करून दिलं आहे श्रीरामांनी दशरथ महाराजांना. कोण आहे मी? प्रत्यक्ष परमात्मा तुमच्या पुत्ररूपामध्ये जन्माला आला होता याचं ज्ञान आणि त्यांच्या भक्तपणाचं ज्ञान हे करवून दिलं असा ह्याचा अर्थ होतो. कारण पुढे सांगितलं त्याचं की शिवभगवान सांगतायत उमा मातेला, ताते उमा मोच्छ नाही पायो, दशरथ भेद भगती मन लायो. हे उमा, दशरथांनी भेदभक्तीमध्ये मन लावलं होतं, त्यामुळे त्यांना मोक्ष मिळालेला नव्हता. बरं का, आपण जे सुरुवातीला म्हटलं की भक्त सर्वजण भेदभक्तीमध्ये मन लावायची इच्छा करतात. जो काही त्यांचा भाव असतो, इथे दशरथ महाराजांचा पुत्र भाव आहे भगवंतांप्रती, नाही का, तोच भाव जिवंत राहावा ह्याची तीव्र इच्छा असते. आणि त्यानुसार देह त्यागानंतर भक्ताला भावगती मिळते असं म्हटलं जातं. ती भावगती जी असते ती त्याच्या देहात असणाऱ्या भावाला अनुसरून दिली जाते भगवंतांकडून. आणि त्यामुळे आपण कोण आहोत ह्याचं ज्ञान, दृढ ज्ञान श्रीरामांनी दशरथांना त्या अवस्थेत करवून दिलं. आणि अशा रीतीनं आपल्या प्रेमाला एक प्रकारे त्यांनी दृढ केलं असं म्हटलंय. कारण ते जे दृढ ज्ञान होतं ते भेदभक्तीचंच ज्ञान होतं. कारण ते भक्त होण्याचीच इच्छा करत होते दशरथ महाराज. फक्त त्या दृढ ज्ञान म्हणजे काय, तर आता केवळ पुत्र प्रेम नसून त्यात भगवत प्रेम ह्याला अधिक तराजू त्याचा अधिक खाली जावा, त्याचं पारडं अधिक खाली जावं. भगवत भक्तीचं आधी भाव असतो आणि ज्या वेळेला ते भगवत स्वरूप, विश्वव्यापक स्वरूप लक्षात येतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं भक्ती घडायला सुरुवात होते. त्यामुळे भाव भक्ती ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या श्रीरामांनी दशरथ महाराजांमध्ये दृढ केल्या. त्यालाच ज्ञान म्हटलंय पहा इथे तुलसीदासांनी. भक्तीमध्ये ज्ञान अनुस्यूतच असतं. आणि जे भेदभक्ती करण्याची इच्छा करणारे भक्त असतात त्यांना तसा तो भावदेह मिळतो. पुढे तेच सांगतायत तुलसीदास. म्हणाले,
सगुणोपासक मोक्षन लेहि, तिन्ह कहूँ राम भगति निज देहि। बार बार करी प्रभु ही प्रणामा, दशरथ हर्षि गये सुरधामा। कसे आहेत श्रीराम? तर मायारहित सच्चिदानंद स्वरूप आहेत, नाही का? दिव्य गुणयुक्त आहेत. असं त्यांचं ते सगुण स्वरूप सुद्धा आहे. दिव्य गुणांनी युक्त असं त्यांचं सगुण स्वरूप आहे. पण अशा त्या सगुण रूपाची उपासना करणारे जे भक्त असतात ते मोक्षसुद्धा घेत नाहीत. मोक्ष न लेही म्हटलंय. आणि अशांना श्रीराम आपली भक्ती देतात. तिन्ह कहू राम भगती निज देही. फार सुंदर आहे पहा. आमचे ब्रह्मानंद महाराज, ज्यांना महाराजांनी आपल्यासारखं केलं असं त्यांनी स्वतःहून सांगितलं. पण महाराज कायमच त्यांच्यासाठी गुरुरूपामध्ये, ब्रह्मरूपामध्ये राहिले. म्हणजे एकरूप केलेलं असलं तरी भक्त पण जागच राहतं. त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. पण ती ज्ञानोत्तर भक्ती इतकी दृढ असते ह्या भक्तांची, काही शिष्यांची, की त्यामध्ये त्या भेदबुद्धीमध्येच आनंद आहे. तो प्रेमाचा लेप त्यांना निर्लेप करू शकत नाही. आणि यामध्ये खऱ्या अर्थानं भक्तीचा विजय आहे, प्रेमाचा विजय आहे. आणि त्यामुळे इथे म्हटलं आहे की अशांना श्रीराम आपली भक्ती देतात. ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांना मोक्षही देतात. श्रीराम काय, श्रीकृष्ण काय, आपल्या अवतार कार्यामध्ये आमचे महाराज काय, सर्वांनी सांगितलं मोक्ष कुणालाही मिळू शकतो. भक्ती मिळणं यामध्ये मनुष्य देहाचं, शिष्याचं, भक्ताचं खरं भगवंतांना वश करणं आहे. आणि त्यामुळे असे हे भक्त, असेच हे दशरथ महाराज, त्यांनासुद्धा श्रीरामांनी आपली भक्ती दिली. आणि प्रभूंना मनःपूर्वक वरचेवर प्रणाम करून म्हटलंय. आता पहा, दशरथ महाराज आनंदानं देवलोकी गेले. पहा बरं, किती सुंदर तुलसीदासांनी ते कनेक्ट केलं आहे. पहा, सुरुवातीला श्रीरामांनी दशरथ महाराजांना प्रणाम केला, दशरथांनी आशीर्वाद दिला म्हटलं. आणि नंतर जेव्हा ते दृढ ज्ञान श्रीरामांनी त्यांना दिलं त्यावेळेला दशरथ महाराजांनी श्रीरामांना नमस्कार केला आणि ते देवलोकी निघून गेले. अशी ही भक्ती कुणाला बरं एकरूपत्व हवं असं वाटू देऊ शकते. खरोखर भक्त म्हणतात, मोठमोठे शिष्य म्हणतात की त्या प्रेमाचा, भगवत प्रेमाचा लेप यापेक्षा अधिक सुंदर, अधिक आल्हाददायक ह्या त्रिभुवनामध्ये काही नाही. आणि असा हा भेदभक्तीचा एक वस्तुपाठ दशरथ महाराजांच्या रूपानं तुलसीदासांनी आमच्यासमोर ठेवला आहे. आता यानंतर आपण बघितलं की श्रीराम, सीता माता, लक्ष्मण असे शोभिवंत विराजमान आहेत एकत्र. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात, अनुज जानकी सहित प्रभु कुशल कोसलाधीश, शोभा देखी हर्षि मन अस्तुति कर सुर ईस. लक्ष्मण आणि जानकीसह प्रभू कोसलाधीश श्रीराम अतिशय कुशल असे दिसत आहेत. म्हणजे अतिशय शोभिवंत, अतिशय निश्चिंत, निवांत असं ते रूप दिसतंय. आणि ते बघून देवराज इंद्र हर्षित झालेत आणि स्तुती करतायत. आता ही इंद्रस्तुती आहे बरं का. काय म्हणतायत इंद्रदेव? जय राम शोभा धामदायक प्रणत विश्राम, धृत त्रोन बरसर चाप, भुज दंड प्रबल प्रताप.
जय दूषणारी खरारी मर्दन निसाचर धारी, यह दुष्ट मारे उनाथ भये देव सकल सनाथ। जय हरन धरनी भार महिमा उदार अपार, जय रावणारी कृपाल किए जातु धान बिहाल। लंकेश अति बल गर्भ किए बस्य सुर गंधर्व, मुनि सिद्ध नर खग नाग हठी पंथ सब के लाग। पर द्रोह रत अति दुष्ट पायो सो फलु पापिष्ट, अब सुनहु दीन दयाल राजीव नयन बिसाल। मोहि रहा अति अभिमान नहीं को मोहि समान, अब देखी प्रभु पद कंज गतमान। प्रद दुख पुंज को ब्रह्म निर्गुण ध्याव, अप्यक्त जहि श्रुति गाव। मोहि भाव कोसल भूप श्री राम सगुन स्वरूप। वैदेही अनुज समेत मम हृदय करहु निकेत, मोहि जानियै निज दास दे भक्ति रमा निवास। दे भक्ति रमा निवास त्रास हरन सरन सुखदायकम। सुखधाम राम नमामि काम, अनेक छवि रघुनायकम। सुर बृंद रंजन द्वंद भंजन, मनुज तनु अतुलित बलम। ब्रह्मादि शंकर सेव्य राम, नमामि करुणा कोमलम। अब करि कृपा बिलो की मोहि, आय सुदेहु कृपाल। काह करऊं सुनि प्रिय बचन, बोले दीन दयाल। सुंदरतेचं जणू धाम, शरणागताला विश्राम देणारे, अत्यंत श्रेष्ठ धनुष्यबाण भाता धारण केलेले, प्रबळ आणि प्रतापी असे भुजदंड असलेले अशा श्रीरामांचा विजय असो म्हणतायत इंद्रदेव. पुढे म्हणाले, खर दूषणाचे वैरी राक्षस सेनेचं मर्दन करणारे हे प्रभू तुमचा विजय असो. आपण या दुष्टाला मारलं आणि सर्व देव आम्ही निर्भय झालो. हे भूमीचा भार हरण करणारे, अपार महिमा असणारे हे श्रीराम तुमचा विजय असो. हे रावणशत्रो, हे कृपाळू तुमचा विजय असो. राक्षसांचा नाश केलात तुम्ही. लंकापती रावणाला अत्यंत गर्व होता आपल्या बळाचा. देव गंधर्व अशा सर्वांना त्यानं अधीन केलं होतं, बंदीखान्यात टाकलं होतं. मुनी सिद्ध मनुष्य पक्षी नाग सर्वांना तो त्रास देत होता. दुसऱ्यांचा द्रोह करण्यामध्येच पारंगत होता, अत्यंत दुष्ट होता. त्या पाप्याला तसंच फळ मिळालं. आता अब सुनहु दीन दयाल, हे दीनदयाळ प्रभो आता ऐकावं. हे कमला समान विशाल नेत्र असणारे प्रभो ऐकावं. मला अतिशय गर्व होता, अभिमान होता की माझ्यासारखा कोणी नाही. पण हे प्रभो, आता तुमच्या चरणकमलांचं दर्शन घेतल्यामुळे दुःखांचे जणू पर्वत, इतकं दारुण दुःख देणारा असा तो माझा अभिमान आता दूर झाला म्हटलंय पहा. गतमान प्रद दुःखपुंज. अभिमान हा फक्त दुःख देत असतो. खरं तर जिथं जिथं दुःख होतं आम्हाला, तिथं तिथं आमचा अभिमानच त्याला कारण असतो, हे पक्क समजावं म्हणतात महाराज. दुःख झालं म्हणजे आमचा मार्ग चुकला, इतकं सोपं अगदी सरळ वचन महाराजांचं आहे. आणि मार्ग तेव्हाच चुकतो ज्या वेळेला आमचा अहंकार डोकं वर काढतो, ज्या वेळेला मी करता, मी करू शकतो, मी करता आणि भोगता असा भाव पक्का असतो आमचा अनंत जन्मांच्या संस्कारांमुळे.
हा देह म्हणजेच मी आणि त्याला लागलेल्या सर्व गोष्टींमुळे एक प्रकारे घमेंड असते, तोपर्यंत आम्हाला दुःख पीडा देण्याचं सोडत नाही. त्याचं कारण जेव्हा माझाच अभिमान आहे हे लक्षात येतं, आणि ते केव्हा लक्षात येतं, ज्या वेळेला सद्गुरूंच्या चरणकमलांवर भक्ती जडते. मोही लागी लगन गुरु चरण नकी. हे झालं इथं जसं इंद्रदेवांचं झालं की हे प्रभो तुमच्या चरणांचं दर्शन घेतल्यामुळे हा भाव हृदयामध्ये जागृत झालाय की सर्व दुःख माझं अभिमानापोटी होतं. त्यामुळे आता मात्र गतमान, आता तो माझा अभिमान दूर झाला. कुणी पुढे म्हणतायत इंद्रदेव, कुणी निर्गुण ब्रह्माचं ध्यान करतात, ज्याला वेद अव्यक्त निराकार ब्रह्म म्हणतात. पण हे कोसलाधीश, मला तर तुमचं हे श्रीराम सगुण स्वरूपच आवडतं. त्यामुळे श्री जानकी आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयामध्ये असाच सगुण रूपामध्ये आपण निवास करावा. हे रमा निवास, मला आपला दास समजा आणि दे भक्ती, मला तुमची भक्ती प्रदान करा. शरणागताचं भयहरण करता तुम्ही, सर्व प्रकारचं सुख देता त्याला, त्यामुळे मला आपली भक्ती द्या. हे सुखधाम, अनेक कामदेवांच्या सौंदर्याचं जणू माहेर घर आहात तुम्ही, रघुकुलभूषण आहात. हे श्रीराम, अशा तुम्हाला मी नमस्कार करतो. देव समाजाला नेहमी सुख देणारे, त्यांना आनंद देणारे, सर्व प्रकारच्या द्वंद्वांचं भंजन करणारे, नष्ट करणारे मनुष्य देहधारी आहात तुम्ही. आता अतुलनीय बलाचे स्वामी आहात, ब्रह्मदेव शिवादिकांकडून सेवा घेणारे आहात. त्यामुळे हे करुणा कोमल श्रीराम, मी तुम्हाला नमस्कार करतो. त्यामुळे हे कृपानिधान, आता माझ्याकडे कृपादृष्टीनं बघा आणि मला आज्ञा करा की मी काय बरं तुमची सेवा करू. अशा रीतीनं इंद्राचं हे प्रिय वचन ऐकून दीनदयाळ श्रीराम काय म्हणाले, सुनु सुरपती कपि भालु हमारे, परे भूमि निशिचरनि जे मारे, मम हित लागित जेन प्राण, सकल जियाउ सुरेश सुजाना. हे देवराज ऐकून घे. श्रीराम म्हणतायत बरं की ज्या वानर आणि अस्वलांना निशाचर राक्षसांनी मारून टाकलं ते जमिनीवर पडलेत, पण मम हित लागित जैन प्राण, यांनी माझ्या हितासाठी, माझ्या कार्यासाठी प्राण दिलेत आपले. त्यामुळे हे सुरेश सुजाना, सुजाण इंद्रदेव, या सर्वांना जिवंत कर. बरं का, काय असते पहा प्रभू लीला. म्हणजे ज्याच्याकडून जे कार्य करवून घ्यायचं ते कार्य ते करवून घेतातच. ते हे करायला असमर्थ आहेत का? सत्य संकल्पाचा दाता जो आहे त्याचा एक संकल्प काय नाही करू शकत. पण तरीसुद्धा तो वाटेल त्याची करी ऐसा नाही पाहिला. त्यांना जे घडवून आणायचे ते घडवून आणणारच, ते काय वाटेल ते हो. त्यामुळे पुढे काकभूषण तेच म्हणतायत, म्हणाले, सुनु खगेश प्रभु कैयहवानी, अति अगाध जानहि मुनि ज्ञानी, प्रभु सक त्रिभुवन मारि जाई, केवल सक्रही दीन्ही बडाई. काकभूषणी म्हणतायत, हे गरुडा ऐक, प्रभूंचं जे हे बोलणं आहे इंद्राला उद्देशून की ह्या सर्वांना जिवंत कर, अत्यंत गूढ आहे बरं का. ज्ञानी मुनीच ते जाणू शकतात, कारण माझे प्रभू श्रीराम त्रैलोक्याला मारू शकतात आणि पुन्हा जिवंत करू शकतात. पण या प्रसंगी त्यांनी केवळ इंद्राला मोठेपणा दिला, त्याला क्रेडिट दिलं. आमचे महाराज द्यायचे ना तसं. बरं का, केवल सक्र दीनी बडाई. आणि हे जेव्हा ही आज्ञा जेव्हा प्रभूंची झाली इंद्राला, तेव्हा सुधा बरशी कपि भालु जे आये,
हर्षि उठे सब प्रभु पही आए, सुधा वृष्टि भई दोहुदल ऊपर, जिये भालु कपि नहीं रजनीचर. ह्या प्रभू आज्ञेनं इंद्रानं अमृताचा वर्षाव केला आणि वानर आणि अस्वल यांना जिवंत केलं. अत्यंत हर्ष होऊन ते उठून बसले बरं का आणि प्रभूंजवळ आले. खरं तर सुधावृष्टी भई दुहुदल ओपर, दोन्ही दळांवर म्हणजे राक्षस सैन्यावर आणि इकडे प्रभूंच्या सैन्यावर दोन्हीकडे ही अमृतवृष्टी केली इंद्रदेवानं. पण वानर आणि अस्वलच फक्त जिवंत झाली, राक्षस जिवंत झाले नाहीत बरं का. फार सुंदर आहे बरं हे की राक्षस जिवंत झाले नाहीत का, आता ते पुढच्या चौपाईत सांगतायत. रामाकार भये तिन्हके मन, मुक्त भये छूटे भवबंधन, सुर अंसिक सब कपि अरुरी छाय, जिये सकल रघुपती की इच्छा. कारण म्हणतायत सर्व राक्षसांची मनं मरताना रामाकार झाली होती म्हणून ते मुक्त झाले, ते जिवंत झाले नाहीत. पुन्हा ह्या पृथ्वीलोकावर त्यांना जिवंत केलं नाही प्रभूंनी, कारण त्यांचं मन रामाकार झालं होतं. काही संत यावर खूप सुंदर सांगतात, आपण मागे बघितलं होतं की ह्या सर्व राक्षसांचं मुख जे होतं ते रामांकडे होतं लढताना, नाही का. राम सन्मुख होते ते, त्यामुळे त्यांना मुक्ती मिळणारच होती. त्यांना पुन्हा जिवंत होऊन काही करण्याची गरजच नव्हती. त्यांना तत्क्षणी मुक्ती मिळाली कारण ते राम सन्मुख झाले होते. आणि इथं त्या तुलसीदासांनी अजून एक पायरी पुढे घातली आहे की रामाकार भये तिन्हके मन, मरताना समोर श्रीराम आहेत आणि त्यांची वृत्ती रामाकार होणार नाही हे कसं संभवतं. त्यामुळे ते मुक्त झाले, भवबंधनं तुटून गेली त्यांची. पण वानर आणि अस्वल ही सर्व देवांश होते आणि भगवंतांच्या लीलेमधले सहचर होते, त्यामुळे ते सर्व रघुनाथांच्या इच्छेनं पुन्हा जिवंत झाले म्हटलंय बरं का. किती सुंदर. आणि आता म्हणताय तुलसीदास, राम सरिस को दीन हितकारी, किन्हे मुकुट निसाचर जारी, खलमल धाम कामरत रावण, गती पाई जो मुनी बर पावन. काय सुंदर म्हणतायत. श्रीरामांसारखे दीनांचे हित करणारे आहेत कोण, त्यामुळे त्यांनी सर्व राक्षसांना मुक्त केलं. दुष्ट, अत्यंत पापी आणि कामी असणाऱ्या रावणाला सुद्धा श्रेष्ठ मुनींनाही जी गती मिळत नाही ती मिळाली. रामाकार वृत्ती झाल्यामुळे आहे बरं हे. आणि अशा रीतीनं सुमन बरशी सब सुर चले, चढ़ी चढ़ी रुचिर विमान, देखिसु अवसर प्रभु पही, आयवु शंभु सुजान. परम प्रीति कर जोरी जुग, नलिन नयन भरी बारी, पुलकित तन गद गद गिरा, विनय करत त्रिपुरारी. काय सुंदर. फुलांचा वर्षाव करून देव आपापल्या विमानांमध्ये बसून निघून गेले परत. त्यावेळी योग्य वेळ बघून सुअवसर देखी बरं का. कोण आले तिथे? शंभू सुजान, सर्वज्ञ शिवभगवान प्रभू श्रीरामांच्या सन्निध निकट आलेत आणि परमप्रीती कर जोरी जुग, परम प्रेमानं दोन्ही कर जोडून कमलांसारख्या नेत्रांमध्ये अश्रू भरून पुलकित शरीर आणि सद्गदित वाणीनं प्रभूंना विनंती करतायत म्हटलंय. विनय करत त्रिपुरारी. आहा, काय केली आहे विनंती, काय म्हणतायत शिवभगवान ते सांगतायत. आता म्हणाले,
मामभिरक्षय रघुकुलनायक धृतबरचापरुचिरकरसायक मोहमहाघन पटल प्रभञ्जन संशय विपिन अनल सुररञ्जन अगुण सगुण गुण मंदिर सुंदर भ्रमतम प्रबल प्रताप दिवाकर काम क्रोध मद गज पंचानन बसहु निरंतर जन मन कानन विषय मनोरथ पुंज कंजबन प्रबल तुषार उदार पारमन भवबारिधि मंदर परमंदर बारय तारय संस्कृति दुस्तर श्याम गात राजीव विलोचन दीनबंधु प्रणतारति मोचन अनुज जानकी सहित निरंतर बसहु राम नृप मम उर अंतर मुनिरंजन महिमंडल मंडन तुलसीदास प्रभु त्रास विखंडन नाथ जब ही कौशलपुरी होई तिलक तुम्हार कृपा सिंधु में आऊब देखन चरित उदार. काय गोड प्रार्थना केली आहे पहा शिवभगवानांनी. विनंती करतायत, म्हणतायत, हे रघुकुल स्वामी तुम्ही माझं रक्षण करा. सुंदर करकमलांमध्ये श्रेष्ठ धनुष्य आणि सुंदर बाण धारण केलाय तुम्ही, तेव्हा माम अभिरक्षय माझं रक्षण करा. महामोहरूपी मेघांना पळवून लावणारे पवन आहात जणू तुम्ही. संशयरूपी वनाला भस्म करणारे अग्नी आहात आणि सुररंजन आहात, देवांना आनंद देणारे आहात. निर्गुणही आहात, सगुण आहात, दिव्य गुणांचं धाम परमसुंदर आहात. भ्रमरूपी जो अंधकार निर्माण होतो त्याच्या नाशासाठी जणू प्रबल असा सूर्य आहात. काम क्रोध मदरूपी हत्तींना मारण्यासाठी सिंहाप्रमाणे आहात. असे असणारे हे प्रभो तुम्ही ह्या सेवकाच्या मनरूपी वनामध्ये निरंतर निवास करा. ही स्तुती शिवभगवान आमच्यासाठी करतायत बरं. शिवभगवान म्हणतायत की माझ्या मनातल्या काम क्रोध मदरूपी हत्तींना मारण्यासाठी सिंहाप्रमाणे होऊन तुम्ही माझ्या मनाच्या वनामध्ये निवास करा. ही प्रार्थना आम्हाला करायला सांगतायत शिवभगवान. जोपर्यंत प्रभूचरण हृदयामध्ये नाहीत, जोपर्यंत प्रभूंचं नाम अनन्यतेनं आम्ही हृदयामध्ये जपत नाही, तोपर्यंत हृदयातले काम क्रोध मद लोभ सर्व षड्रिपू नाहीसे होऊ शकत नाहीत. केवळ प्रभुस्मरण हा एकमेव उपाय आहे ज्यानं हे षड्रिपू नाहीसे होतील, असं शिवभगवान सांगतायत स्वतः प्रार्थना करून आमच्यासाठी. पुढे म्हणाले, विषय कामना ज्या असतात ते जणू कमलवनाचा समूह आहे, त्याच्या नाशासाठी तुम्ही अत्यंत प्रबळ असा हिमवर्षाव आहात. उदार आहात, मनाच्या पलीकडचे आहात. भवसागराचं जणू मंथन करण्यासाठी तुम्हीच मंदराचल आहात. हे प्रभो तुम्ही आमचं मोठं भय दूर करा आणि आम्हाला दुस्तर अशा संसार सागरातून तरून न्या. याहून मोठं भेदभक्तीचं उदाहरण काय प्रस्तुत करायचं. शिवभगवान जे देवांचे देव आहेत, महादेव आहेत, ते प्रार्थना करतायत की तुम्ही आमचं भय दूर करा आणि संसार सागरातून तरून न्या. यावरून ते सर्वोच्च परमात्म स्वरूप काय असतं याची कल्पना जर आपण खोलात विचार केला तर लक्षात येते. त्यामुळे पुढे म्हणतायत, हे श्याम सुंदर
हे कमलनयन, हे दीनबंधो, हे शरणागत रक्षक, हे राजा रामचंद्र, तुम्ही लक्ष्मण आणि जानकीसह माझ्या हृदयात निरंतर निवास करावा, एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही मुनींना आनंद देणारे आहात, पृथ्वीचं भूषण आहात, तुलसीदासाचे प्रभू आहात, तुलसीदासाचे स्वामी आहात आणि त्यामुळे भयाचा नाश करणारे आहात. हे नाथ, माझी एक विनंती आहे की जेव्हा अयोध्यापुरीमध्ये तुमचा राजतिलक होईल तेव्हा हे कृपा सिंधू, तुमची ती उदार लीला बघण्यासाठी मी येईन. बघा, पहा बरं, शिवभगवान विनंती करतायत, तुमचा राजतिलक बघायला मला यायचंय. अशा रीतीनं ही विनंती करून करी बिनती जब शंभु सिधाए, तब प्रभु निकट विभीषण आए. नाई चरण सिरु कह मृदुवानी, विनय सुनहु प्रभु सारंग पानी. सकुल सदल प्रभु रावण मार्यो, पावन जस त्रिभुवन विस्तार्यो. दीन मलिन हीन मति जाति, मो पर कृपा कीन्ही बहु भांति. अब जन गृह पुनीत प्रभु कीजे, मज्जनु करिय समर श्रम चीजे. देखी कोस मंदिर संपदा, देहु कृपाल कपिन कहु मुदा. सब विधि नाथ मोहि अपनाइय, पुनि मोहि सहित अवधपुर जाइय. सुनत बचन मृदु दीन दयाला, सजलन भये द्वौ नयन बिसाला. राजतिलकाला मी येईन, मला येऊ द्यावं ही विनंती करून शिवभगवान निघून गेले. तेव्हा विभीषण प्रभूंजवळ आलेत आणि चरणी नतमस्तक होऊन अत्यंत मृदुवाणीनं म्हणतायत, हे शार्ंगधर प्रभो, माझी विनंती ऐकावी. तुम्ही सबंध कुलासह आणि सेनेसह रावणाचा वध केलात, त्रिभुवनामध्ये आपली पवित्र कीर्ती गाजतीये. माझ्यासारख्या अत्यंत दीन, पापी, बुद्धिहीन, जातिहीन अशा सेवकावर तुम्ही इतक्या प्रकारे कृपा केलीत. पण आता हे प्रभो, या दासाचं घर पवित्र करा, तिथं येऊन स्नान करा, ज्यामुळं युद्धाचा शीण नाहीसा होईल. हे कृपानिधान, तिथला खजिना, महाल आणि संपत्तीचं निरीक्षण करा आणि प्रसन्नपणे तिथं येऊन, लंकेत येऊन वानरांचा सत्कार करा. हे नाथ, मला सर्व प्रकारांनी आपलं करून घ्या. मोही अपनाय, माझं म्हणा मला. आणि हे प्रभो, मला सोबत घेऊन त्यानंतर अयोध्यापुरीला जा. बरं का, अशा रीतीनं विभीषणानं ही विनंती प्रभूंना केली की आता लंकेच्या राजमहाली चलावं. आणि विभीषणाचं हे मृदू बोलणं ऐकताच सुनत बचन मृदु दीन दयाला, सजल भये द्वौ नयन बिसाला. दीनदयाळ प्रभूंच्या विशाल नेत्रांमध्ये प्रेमाश्रू दाटून आलेत. कशामुळे हे प्रेमाश्रू दाटून आलेत, कुणामुळे हे प्रेमाश्रू दाटून आलेत, हे तुलसीदास पुढच्या भागामध्ये सांगतील. अशी ही भक्तगाथा अशीच आमच्या अंतःकरणामध्ये नित्य निवास तिचा व्हावा आणि त्यानं आम्ही पुलकित व्हावं, आमची चित्तशुद्धी व्हावी, हीच सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.